विचार करणारा आणि प्रश्न विचारणारा समाजच परिवर्तन घडवू शकतो. संजय आवटे. सोशल मीडियाच्या माहितीच्या प्रवाहातही तरुणांनी चिंतनाची सवय जपावी. खेडूत शिक्षण मंडळाच्या ज्युनियर कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवात विचार मंथन. आजच्या डिजिटल युगात माहितीचा प्रचंड प्रवाह उपलब्ध असला तरी त्या माहितीवर सखोल विचार करण्याची क्षमता विकसित करणं तितकंच महत्त्वाचं आहे. विचार करणारा आणि प्रश्न विचारणारा समाजच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवू शकतो, असं प्रतिपादन प्रख्यात लेखक आणि पत्रकार संजय आवटे यांनी केलं. चंदगड तालुक्यातील न भू पाटील ज्युनियर कॉलेज चंदगड तसंच मजरे कारवे येथील गुरुवर्य म भ तुपारे ज्युनियर कॉलेज यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मार्गदर्शनपर भाषणात आवटे म्हणाले की आजची नवी माध्यमे आणि सोशल मीडिया माहितीचा मोठा साठा देतात, मात्र अनेकदा ही माध्यमे तरुणांना सखोल विचार करण्यासाठी थांबू देत नाहीत. त्यामुळे नव्या पिढीने माहितीबरोबरच चिंतनाची सवय जपणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याशी केवळ शिकवण्यापुरता संवाद न ठेवता विचारांची देवाणघेवाण होणं आवश्यक आहे. संवादातूनच नव्या कल्पना जन्म घेतात आणि समाज पुढे जातो. ते पुढे म्हणाले की व्यवस्थेला नेहमी विचार करणाऱ्या आणि प्रश्न विचारणाऱ्या माणसांची भीती वाटते, मात्र खरा बदल घडवण्याची ताकद ही अशाच जागरूक आणि विचारशील समाजात असते. भारत हा भाषा, संस्कृती, परंपरा आणि विचारांच्या विविधतेने समृद्ध देश आहे. या वैविध्याचा आदर ठेवत ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिक्षण संस्था आणि तरुण पिढीवर असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्राचार्य R.P. पाटील यांनी करून दिला. स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत सुवर्ण महोत्सव हा संस्थेच्या वाटचालीतील अभिमानास्पद टप्पा असल्याचं सांगितलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी N.S. पाटील होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी खेडूत शिक्षण मंडळाने चंदगड तालुक्यात शिक्षणाचा प्रसार करून ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांती घडवून आणली असल्याचं नमूद केलं. बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली करून समाज परिवर्तनाची भक्कम पायाभरणी करण्यात या संस्थेचं मोठं योगदान असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, माजी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय साबळे आणि अर्चना रेळेकर यांनी केलं, तर आभार प्राचार्य N.D. देवळे यांनी मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.